नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, हा कार्यक्रम तुमचा आहे आणि त्यामुळेच तुमचा सहभाग आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. फोन करून आपण या कार्यक्रमात जरूर सहभाग घेऊ शकतात. प्रेक्षको, निसर्गाने अनेक नियम हे आपल्याला दिलेले आहेत आणि हे नियम आपल्याला माहित नसले तरी निसर्ग अगदी छान पद्धतीने ते अगदी सुरू ठेवत असतो. हे निसर्ग नियमाचे अनेक नियम असले, जसे ऋतुचक्र असले, या ऋतुचक्राला आपल्याला माहिती आहे की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे अनेक चक्र जेव्हा बनतात तेव्हाच हा निसर्ग छान पद्धतीने काम करू शकतो. असेच नियम आपल्याही बाबतीत आहेत आणि खास करून स्त्री जीवनामध्ये आहेत. यालाच एक आपण असं म्हणतो की मासिक पाळी. ही मासिक पाळी येते आणि नंतर ती पुढे चालते, मातृत्वामध्ये पुढे जाते आणि त्यानंतर मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती येते. मुळातच मासिक पाळी थांबते म्हणजे काय होतं, त्यानंतरही म्हणजे मासिक पाळी गेल्यानंतर सुद्धा स्त्री आरोग्यावर त्याचा परिणाम कसा होतो, या वेळेला जी गुंतागुंत होत असते ती जर अगदी व्यवस्थितरित्या नाही आपण सोडवली तर त्याचा परिणाम हा आजारात रूपांतरित होऊ शकतो. मुळातच रजोनिवृत्ती हा नैसर्गिक बदल आहे, ते एक स्थित्यांतर आहे. ते अगदी छान पद्धतीने आपण स्वीकारलं तर अगदी त्या स्त्रीचं सामाजिक जीवन असू दे, मानसिक जीवन असू दे किंवा शारीरिक आरोग्य असू दे, हे अगदी छान पद्धतीने तयार होतं. मग आता हे समजून घ्यायचे की आजार कुठले होऊ शकतात, ही रजोनिवृत्ती पण सांभाळू शकतो. म्हणूनच खास आजचा विषय निवडलेला आहे, रजोनिवृत्तीनंतर घ्यावयाची काळजी. यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर राजश्री तायशेट्टे भसाळे. नमस्कार डॉक्टर. आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार प्रेक्षको, डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर राजश्री तायशेट्टे भसाळे या स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ आहेत. नायर रुग्णालय येथे त्या कार्यरत आहेत. विशेष म्हणजे दुर्बिणीद्वारे होणाऱ्या स्त्रियांमधील शस्त्रक्रियांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेले आहेत. स्त्री आरोग्य, मासिक पाळी, पीसीओडी, स्त्रीचे मानसिक आरोग्य यावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. प्रेक्षको, आजचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत जरी म्हणायचं झालं तरी त्या सगळ्या कुटुंबासाठी खास निगडीत असतात आणि म्हणूनच तुमचे प्रश्न सुद्धा आमच्यासाठी अपेक्षित आहेत. तुम्ही आम्हाला इथे संपर्क साधू शकतात. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022, हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24900232 24900232. इथे संपर्क साधून आपण फोन करावा. फोन करताना कृपया एक काळजी घ्या की ज्या वेळेला आपण फोन करता त्यावेळेला आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येतो. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. डॉक्टर, आजचा आपण खास विषय घेतलेला आहे रजोनिवृत्तीनंतर घ्यावयाची काळजी. मुळातच मासिक पाळी येते तेव्हा थोडीशी चिडचिड असते, कारण मुलींना वाटतं की मासिक पाळी का आली. नंतर मात्र ती मासिक पाळी छान पद्धतीने सुरू असते आणि जेव्हा थांबते तेव्हा पुन्हा चिडचिड सुरू होते. हा खूप मोठा बदल आहे. पण सर्वात आधी आपण समजून घेऊया की स्त्रियांच्या जीवनामध्ये मासिक पाळीचं महत्त्व काय असतं. मासिक पाळी म्हणजे काय? स्त्रीचं जे बॉडी आहे, शरीर आहे, त्याच्यात हॉर्मोन्स असतात ज्याच्यामुळे ही पाळी येते. दर महिन्याला जेव्हा अंडाशयातून अंड तयार व्हायला सुरुवात होते तेव्हा इस्ट्रोजेन असतं आणि त्यामुळे पुढे ते अंड बाहेर येऊन त्याच्यातून त्यावेळेला समजा संबंध असतील तर प्रेग्नन्सी होते, नसतील तर पुढच्या सेकंड हाफ ऑफ पाळीमध्ये प्रोजेस्ट्रॉन येतं आणि त्यामुळे पाळी येते किंवा ब्लिडिंग होतं. आणि हे थ्रूआउट त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये म्हणजे तारुण्यामध्ये हे सगळं फेज चालू असते. जेव्हा त्यांचं वय 45 होतं किंवा 45 नंतर साधारण याच्यात अनियमितता दिसायला लागते आणि तो वेळ आपण रजोनिवृत्तीचा आहे असं म्हणतो. नक्कीच. ही मासिक पाळी कशी काम करते डॉक्टर? म्हणजे तुम्ही आता सांगितले, पण आपले हॉर्मोन्स कुठले सिक्रेट होतात आणि कसे काम करतात ते? जे स्त्री हॉर्मोन आहे इस्ट्रोजेन, त्याचा इफेक्ट पूर्ण बॉडीवरती आहे. म्हणजे आपल्या ब्रेनवरती आहे, आपल्या हृदयावरती आहे, आपल्या स्नायूंवरती आहे, आपल्या स्किनवरती आहे. त्यामुळे आपल्या तारुण्याचं कारण काय आहे किंवा स्त्रीच्या सौंदर्याचं कारण काय आहे, तर आपण ते म्हणतो की ते इस्ट्रोजेन आहे, ज्याच्यामुळे आपल्याला हे इफेक्ट दिसतात. सुरुवातीच्या पाळीच्या सुरुवातीच्या भागात किंवा महिन्याच्या सुरुवातीच्या फेजमध्ये हे इस्ट्रोजेन असतं. नंतरच्या पार्टमध्ये प्रोजेस्ट्रॉन चालू होतं आणि एकदा ते थांबलं की ब्लिडिंग होते. हे असं चक्र दर महिन्याला चालू असतं आणि अशा प्रकारे ती पाळी येत असते.
अगदी बरोबर आहे. आता डॉक्टर, मासिक पाळी येते त्यावेळेला स्त्रीला काय, म्हणजे नुसतं सौंदर्य तर बहाल मिळतं, पण शारीरिक आरोग्यामध्ये काय फायदे होत असतात? हे जे इस्ट्रोजन जे हॉर्मोन आहे त्याच्यामुळे बोन्स म्हणजे आपली हाडं असतात ती दणकट राहतात, त्यांची स्ट्रेंथ वाढते. जे कॅल्शियम जे असतं बोन्समध्ये ते अब्सॉर्ब करायची ताकद वाढते. तसंच जे बोन रिअब्सॉर्ब करतात आणि तसंच जे बोनची झीज करतात त्या ज्या सेल्स असतात त्या कंट्रोलमध्ये असतात. दुसरी गोष्ट आहे की जी आपली त्वचा असते त्याच्यातले कोलॅजन असतं, त्याचं डिपॉझिशन, त्याचं ते व्यवस्थित दिसणं, तुमची चेहरा छान दिसणं, या सगळ्या गोष्टी एका हॉर्मोन्स वरती आहेत. आपण इस्ट्रोजनला मूड एलिव्हेटिंग हॉर्मोन पण म्हणतो की इट इज फील गुड हॉर्मोन आहे. तर त्यामुळे एक साधारणच एक मानसिकतावरती पण त्याचा इफेक्ट आहे. जेव्हा आपण हे इस्ट्रोजन बद्दल बोलतोय तर हे प्युबर्टी पासून, म्हणजे एकदा तारुण्य आलं, एकदा पाळी आली की त्याच्यानंतर याचा शरीरावरती इफेक्ट चालू होतो. त्यामुळे जेव्हा मुली वयात येतात तेव्हा त्यांच्या शरीरात डिफरंट चेंजेस दिसतात. त्यांच्या स्तनांची वाढ होते, त्यांच्या एकंदर चेहऱ्यामध्ये, शरीरपट्टीमध्ये बदल जाणवतो. हा प्रेग्नन्सीमध्ये याचा लेवल राईज होतात. आणि एका पर्टिक्युलर वयानंतर, म्हणजे आपण जेव्हा रजोनिवृत्तीचा वेळ येतो तेव्हा ह्याचा एक स्टेडी डिक्लाइन दिसतो. त्यामुळे हे जे इफेक्ट होते, जे चांगले इफेक्ट आहेत ते हळूहळू शरीरावरचे कमी व्हायला लागतात. म्हणजे पाळी असते तोपर्यंत छान वाटणं किंवा पाळी असताना खूप सुंदर दिसणं आणि नंतर हळूहळू अचानक कधीतरी दिसायला लागतं की अरे नाही, तो तजेलदारपणा गेला किंवा पाळी कमी पुढे येते. डॉक्टर, नक्की आपण काय म्हणू शकतो, रजोनिवृत्ती म्हणजे काय आणि ती कुठल्या वयात येते? आम्ही मेनोपॉज म्हणतो. रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज. मेनोपॉज. म्हणजे पाळी साधारण एकदम सिंपल भाषेत बोलायचं तर म्हणजे पाळी थांबली. तर पाळी थांबली म्हणजे काय, आता प्रेग्नन्सीमध्ये पण पाळी येत नाही. बऱ्याच लेडीजना अनियमित असते पाळी, मग त्यावेळेला पण पाळी असते. तर नाही, रजोनिवृत्ती म्हणजे हा परमनंट सिझेशन, म्हणजे हे परमनंटली थांबलेली असते, ती परत येणार नाही. आणि हे साधारण 45च्या नंतर, आपण म्हणतो की साधारण इंडियामध्ये याचं वय 49 इयर्स आहे. म्हणजे साधारण 48 to 50 मध्ये या फेजमध्ये लेडीज असतात. आणि ती पाळी का थांबते, तर त्याचं रिझन असं आहे की प्रत्येक स्त्री भ्रूण आहे, म्हणजे प्रत्येक स्त्री ही जन्माला येताना एक फिक्स्ड अमाऊंट ऑफ फॉलिकल्स घेऊन येते, जी आपण अंडी म्हणतो, ज्यांच्यात पुढे प्रेग्नन्सी व्हायची क्षमता असते. हीच अंडी असतात जी तारुण्यानंतर डेव्हलप होत असतात. प्रत्येक महिन्याला त्यातले काही अमाऊंट ऑफ अंडी वापरली जातात. आणि जसं जसं वय वाढतं ह्या अंड्यांची कमतरता व्हायला लागते, ते कमी होतात. मग मेनोपॉजच्या वेळेला त्यांची अमाऊंट 500 पेक्षा पण कमी होते. मग त्यामुळे त्यांचं जे हॉर्मोन्स प्रमाण करायचं आहे किंवा क्वालिटी ऑफ हॉर्मोन सिक्रिशन आहे ते सगळं कमी होतं आणि त्याच्यामुळे याचा इफेक्ट होतो. आता जेव्हा हे हॉर्मोन्स नाहीयेत तेव्हा एंडोमेट्रियम, म्हणजे आपल्या युटरसमध्ये जे गर्भाशयाचं आवरण आहे, तर ते अस्तर पण फॉर्म होत नाही. त्यामुळे ते जेव्हा बनतच नाही त्यामुळे त्याचा स्त्राव पण होत नाही, त्यामुळे पाळी बंद होते. तर अशा प्रकारे बायकांना कळतं की आपली पाळी बंद झाली आणि ती फेज असते जेव्हा मेनोपॉज आलेली असते. बरोबर आहे. म्हणजे ते स्त्री बीज जर बाहेर येतच नसेल तर ते गर्भाशयाच्या आतलं जे अस्तर आहे, आवरण आहे, ते तयार होत नाही आणि त्यामुळे पाळी येत नाही. ही नैसर्गिक बदल आहे. पण प्रेक्षक, बऱ्याच वेळेला असं असतं की काही महिलांमध्ये डॉक्टर की पाळी त्यांची अनियमितच असते आणि ती येते जाते आणि काही वेळेला सध्या असं पण दिसून येतं की औषध गोळ्या घेतल्यानंतरच पाळी येते. मग मुळातच मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती आली हे कसं ओळखायचं? हा प्रश्न बऱ्याच लेडीजना असतो, कारण का साधारण 40 नंतर थोडीफार अनियमितता दिसू शकते. आणि अनियमित पाळी आणि रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. अनियमित पाळी असते त्याच्यासाठी हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असू शकतात, थायरॉइड असू शकतात, पीसीओडीचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे हे होऊ शकतं किंवा त्याच्यासाठी बाकी बरेच कॉज असू शकतात. मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीमध्ये ही पाळी पूर्णपणे थांबते. साधारण एक 45 नंतर आपण म्हणतो की 1 वर्ष पूर्ण पाळी आली नाही तर
त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की तुमची पाळी पूर्णपणे थांबलेली आहे. अच्छा. काही लेडीज मध्ये हे गोष्ट अगोदर येते. आम्ही नेहमीच लेडीजना सांगतो की तुमची साधारण फॅमिली म्हणजे तुमच्या घरात तुमच्या आईला तुमच्या बहिणीला ज्या वयात पाळी गेली त्याच वयात तुमची पण जाण्याची शक्यता असते. त्याच्या अगोदर किंवा नंतर नाही, कारण का हे जेनेटिकली प्री डिटरमाइंड असतं की कोणाची पाळी कधी जाणार. पण तरी सुद्धा जेव्हा अनियमित पाळी येते तेव्हा आपण औषधं घेतो आणि त्यावेळेला पाळी येते. पण जेव्हा पाळी पूर्णपणे थांबतो तेव्हा विड्रॉवल ब्लिडिंग म्हणजे जे आपण गोळ्या देतो, प्रोजेस्ट्रॉन देतो आणि त्याच्यानंतर पण पाळी येत नाही. कारण का त्यावेळेला पूर्णपणे ओव्हरीजचे जे हॉर्मोन्स प्रमाण हॉर्मोन्स करायचे जे औषधं आहेत, क्षमता आहे ती पूर्णपणे गेलेली असते. अच्छा, बरोबर आहे डॉक्टर. पण आता मेनोपॉज येते, बऱ्याच वेळेला आपल्याला याच्यामध्ये स्टेजेस दिसतात की मेनोपॉजच्या आधी पण काही बदल दिसतात, मेनोपॉज मध्ये आणि मेनोपॉज नंतर. हे बदल म्हणजे स्टेजेस कसे काय? हे मेनोपॉज आहे ती एक पर्टिक्युलर टाइम नाहीये. ह्याला आपण म्हणतो स्थित्यांतर म्हणजे ट्रान्झिशन. तर सुरुवातीचा जो पिरियड आहे त्याला आम्ही प्री मेनोपॉझल किंवा आपण तो पूर्ण काळ जर बघितला, प्री मेनोपॉझल म्हणजे साधारण एक 5 वर्ष अगोदरपासूनच हे प्रमाण अचानक बंद होत नाही. तर त्यामुळे ओव्हरीची क्षमता ही हळूहळू हळूहळू कमी होत असते. तर त्याचा जो पूर्वीचा जो फेज आहे तो आपण साधारण 35 नंतरचा म्हणू, तो साधारण कधी कधी 40 नंतरचा म्हणू. तर त्यावेळेलाच तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स दिसायला लागतात, जिथे पिरियड्स इरेग्युलर होतात, थोडंफार चिडचिड होते, तुम्हाला वेट गेन होत आहे किंवा आपण वजन वाढतंय, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. एकदा मेनोपॉज आली की पाळी तर पूर्ण थांबते, पण त्याच्यानंतर पण बॉडीत सडन चेंजेस दिसतात. तर हा पूर्ण फेज आपण पेरी मेनोपॉझल फेज म्हणतो. मेनोपॉज नंतरचा काळ आहे तो पोस्ट मेनोपॉझल अप टू द एज ऑफ 65. पूर्वी आपण म्हणायचो की पाळी थांबली म्हणजे म्हातारपण आलं, पण आता आपण तसं म्हणत नाही. आफ्टर 65 ओनली वी आर कॉलिंग की दे आर सेनेसन्स, मीन्स ते त्या एजला ओल्ड एज म्हणतो. जे 50 ते 65 इयर्स आहे ते पोस्ट मेनोपॉज आहे, ज्याच्यात तुमची बॉडी पूर्णपणे त्या एका तारुण्यातून ते म्हातारपणापर्यंतच्या मधल्या फेज मध्ये आहे आणि त्याच्यात पूर्णपणे तुम्हाला ते एका ह्याच्यात दिसत नाही. जे चेंजेस आहेत ते टप्प्याटप्प्याने येतात. म्हणजे आपण जे मेनोपॉज आहे आणि मेनोपॉज नंतरचं आपण म्हणतो पोस्ट मेनोपॉज, म्हणजे रजोनिवृत्ती नंतर जे आपण म्हणतो की कायमस्वरूपी तुमचं वय झालं, याच्यामध्ये सुद्धा बराच काळ आहे आणि तिथे तुम्ही काळजी घेतली तर तुमचं आरोग्य तुम्ही छान पद्धतीने जपू शकतात. यावरच डॉक्टर आपण आज चर्चा करतोय. डॉक्टर, रजोनिवृत्ती झालं, जसं तुम्ही म्हणाला की 1 वर्षपर्यंत पाळी नाही आली तर आपण समजू शकतो की रजोनिवृत्ती झाली. पण आता झाल्यानंतर काय काय बदल दिसतात त्या स्त्रीमध्ये, म्हणजे कसं समजणार अगदी प्राथमिक स्वरूपापासून ते अगदी पुढच्या स्टेज पर्यंत? जेव्हा पाळी जाते आणि त्यावेळेला एक सडन चेंज येतो आणि हॉट फ्लशेस म्हणतो आपण, म्हणजे सडनली खूप गरम शरीरात गरमी वाढते, रात्री खूप घाम येतो, एकदम हीट इंटॉलरन्स होतो, म्हणजे गरमी सहनच होत नाही असा एक प्रकार येतो. चिडचिडेपणा वाढतो, मानसिक दृष्ट्या त्या भरपूर इरिटेबल होतात, थोड्याशा इमोशनली लबाईल पण होतात, म्हणजे प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणे, खूप विचार करणे, लगेच डोळ्यातून पाणी येतं, वाईट वाटतं छोट्या छोट्या गोष्टींचं. म्हणजे हे सगळे मानसिक प्रकार त्यांना होतात. त्यांचे मूड चेंजेस होतात, झोप लागत नाही, हे सगळे मानसिक प्रकार होतात. तसंच गुडघे दुखणे, पाठ दुखणे, हाडांची जी झीज व्हायला लागते त्याच्यामुळे फ्रॅक्चर्स होणे, हे सगळे प्रकार त्यावेळेला दिसतात. म्हणजे हे खास करून आपल्याला दिसतं डॉक्टर की बऱ्याच वेळेला काय होतं की शारीरिक आरोग्य हे नंतर दिसतं, पण मानसिक बदल हे सगळ्यात आधी आपल्याला जाणवायला लागतात. आणि ते मानसिक बदलांमधला सगळ्यात एक महत्वाचा, सगळ्याच वयात आढळणारा म्हणजे चिडचिडेपणा. पण या वयात जास्त तो दिसतो का? हो, कारण असं आहे की इस्ट्रोजेनमुळे जे मी आताच म्हटलं की इट इज फील गुड हॉर्मोन, जेव्हा ते डिप्लीट होतं तेव्हा चिडचिडेपणा वाढतो आणि मानसिकतेत पण बऱ्याचदा बदल होते. आणि मग त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात किंवा खूप विचार करतात किंवा डिप्रेशन येतं, अशा बऱ्याच लेडीजना कंप्लेंट्स असतात. डॉक्टर, एक फोन घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण पाटगावकर आपल्याशी बोलतायत अंबरनाथ इथून. नमस्कार डॉक्टर. हॅलो.
नमस्कार डॉक्टर, आपला प्रश्न विचारू शकतात आपण. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. हो डॉक्टर. पहिला प्रश्न असा आहे की आपल्या स्लाइड मध्ये लॉस ऑफ लिबिडो जे म्हटलेलं आहे म्हणजे नेमकं काय, आणि दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच महिलांना विशेषतः जेव्हा रजन येते त्यावेळेला निद्रा विकार होतो. तर या संबंधात आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? आणि दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा रजन येते त्यावेळेला हिंसूळ होत असं म्हटलं जातं. तर त्या संबंधात आपण काय सांगू शकता? धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. थोडेसे आपला आवाज थोडासा कट होत होता, पण त्यांचा पहिला प्रश्न होता लॉस ऑफ लिबिडो, याचा अर्थ काय आहे? तर लिबिडो म्हणजे आपण म्हणतो की जी शारीरिक संबंध करायची जी क्षमता नाही, इच्छा जी आहे, जी स्फूर्ती आहे, ती त्याला आपण लिबिडो म्हणतो. तर जसं ही मेनोपॉज येते तेव्हा याच्यात कमी होतो, म्हणजे ही जी स्फूर्ती आहे ती कमी होते. आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट्स पण आहेत. त्याच्यासाठी जे नुसतं हे लिबिडो हेच फक्त मानसिक नाहीये. त्याच्यात जेव्हा इस्ट्रोजन डेफिशियन्सी होते तेव्हा जे जनांग आणि आपण म्हणतो की वजायनामध्ये काही चेंजेस होतात, ड्रायनेस होते, अट्रोफी व्हायला चालू होते. तर या सगळ्यामुळे त्या शारीरिक संबंधाकडे जाण्याचा जो कल आहे तो थोडासा कमी होतो. पण ही गोष्ट आपण ड्रग्ज आहेत किंवा आम्ही तिथे लोकली ऍप्लिकेशनसाठी पण क्रीम्स देतो, त्याने ही आपण गोष्ट सुधारू शकतो. त्यामुळे हा जो लिबिडोची जी समस्या आहे ती समजा या वयात कुठल्या स्त्रीला होत असेल तर तिने तिच्या डॉक्टरना अप्रोच केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेतली पाहिजे. अगदी बरोबर आहे. पण ही आपण म्हणू शकतो की जी इच्छाशक्ती न होणं हा पण एक बदल आहे. तो बदल कशा योग्य पद्धतीने घेतला पाहिजे तो आपण बघणार आहोत डॉक्टरांकडून. प्रेक्षको, जेव्हा रजनिवृत्ती म्हणतो त्यावेळेला काय काळजी घ्यायची हे आपण शक्यता नक्कीच आपल्याला काय काळजी घ्यायची, जी आहाराची असेल, मानसिकता असेल, ती डॉक्टर सांगणारच आहेत. डॉक्टर, जसं तुम्ही आत्ता म्हणाला, डॉक्टरांनी प्रश्न विचारला की लॉस ऑफ लिबिडो ही नक्कीच शक्यता होतेच की स्त्रिया थोड्याशा या मुलांकडे त्यांचा कल असतो आणि समाजाकडे थोडं वळत असतात, देवधर्माचं करत असतात आणि ही थोडीशी आपल्याला ती चाहूल म्हणू शकतो. पण आता पुढे जो प्रश्न होतो की निद्रानाश, त्यांना असं वाटतं की झोप येतच नाही, काही दुसऱ्या चिंता आहेत का, तो एक बदल आहे का? हा मानसिक जे इफेक्ट म्हणालो आपण मेनोपॉज, त्याच्यात आपण म्हणतो की निद्रानाश होतो. बऱ्याचदा रात्री झोपतात तेव्हा त्यांना स्वेटिंग होतं, त्यांना इंटॉलरन्स होतं, त्यांना निद्रानाश होतो. कारण का या सगळ्या मानसिक आणि जे शारीरिक चेंजेस होत असतात त्याचा हा एक भाग झाला. मग त्यावरती उपाय काय? तर तुम्ही झोपताना एक कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट मध्ये झोपलं पाहिजे, चांगले तलम कपडे घातले पाहिजेत, सुती कपडे घातले पाहिजेत, एका थंड एन्व्हायरमेंट मध्ये राहिलं पाहिजे. तसंच तुम्ही झोपायच्या अगोदर किंवा तुमच्या दैनिक दिनचर्येत ब्रीदिंग एक्सरसाइज किंवा मेडिटेशन करून स्वतःला शांत बनवायचं. हे जर केलं तर या निद्रानाशाचा पण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ही गोष्ट आपण टाळू शकतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे जी विचारांची सगळी उलटापालट होत असते त्यांना सुद्धा शांत करून तुम्ही शांतपणे झोपणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, एक फोन आलेला आहे. लता कोकाटे बोलतायत आपल्याशी जुन्नर इथून. नमस्कार लताजी. हॅलो. हा बोला. आपला प्रश्न विचारा. म्हटलं मासिक पाळी 8 दिवस अगोदर आल्यानंतर काय परिणाम होतो, म्हणजे काय असं काय घाबरण्यासारखे काय असं? मला ह्यांना विचारायचंय, लताजींचं वय काय? तुमचं वय किती आहे आता लता? माझं वय 27. बरं. आणि तुमची पाळी 8 दिवस आधीच येते? अगोदर आलती, म्हणजे 2 वेळा आलते अगोदर. बरं. आतापर्यंत किती वेळा झाला असं? 2 वेळा झाला असतील. 2 वेळा झाला. पण ही जी अगोदर आलेली आहे ती नियम एवढं पण नाही ना, म्हणजे असं 2 दिवस अगोदर किंवा 2 दिवस 8 दिवस आधी असते ना. बरोबर. ह्या 2 महिन्यामध्ये माझी 8 दिवस अगोदर आलती. अगदी बरोबर आहे. लताजी, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुमच्या प्रश्नाचं आम्ही जरूर उत्तर देऊ, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा.
ब्रेक नंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर राजश्री तायशेटे भसाळे आपल्यासोबत आहेत आणि रजोनिवृत्तीनंतर घ्यावयाची काळजी यावर डॉक्टर मार्गदर्शन करतात. आपल्याला डॉक्टर ब्रेकच्या आधी फोन आलेला होता लता यांचा. तसा तो विषय आपल्या आजच्या विषयाशी निगडीत नाहीये, पण तरी आपण काय सांगणार आहात? लताचं वय आता 27च आहे, तर त्यामुळे अनियमितता ही किती आहे, एखादा किंवा 2 महिन्याला समजा ही अनियमितता जाणवली आहे, तर त्यांना मी असं ऍडवाइस करेन की तुम्ही पुढचे 3 ते 6 महिने एक मेन्स्ट्रुअल कॅलेंडर, म्हणजे पाळी कशी आली, किती दिवस ब्लिडिंग झालं, मग ती कधी स्टॉप झाली आणि ती प्रत्येक महिन्यात कधी येते, हे सगळं त्यांनी नमूद करून ठेवावं. कारण का प्रत्येक अनियमिततेसाठी औषध द्यायची गरज नाहीये, पण हा परसिस्टंट राहिला प्रॉब्लेम त्यांचा, की त्यांना हे पुढचे 6 महिने पण हाच प्रॉब्लेम आहे, तर मात्र त्यांना आपल्याला ट्रीटमेंट द्यायला लागेल. अगदी बरोबर. डॉक्टर, जसं तुम्ही मेनोपॉज सांगितला, हा एक बदल होत असतो. स्त्रियांची चिडचिडेपणा वाढतो, पण यात एक महत्वाचं आपल्याला दिसतं की हॉट फ्लशेस, खूप गरम वाटणं, शरीर असं गरम वाटणं, उष्णता जाणवणं, हे म्हणजे काय आणि याला आपण उपाय काय करू शकतो? हे जे हॉट फ्लशेस आहेत ते हायपोथॅलॅमसचं जे आपलं सेंटर आहे त्याच्यातून कंट्रोल होतात. हे चेंजेस आहेत जे व्हॅझोमोटर चेंजेस म्हणतो आपण. त्याच्यामुळे सडनली अचानक तुम्ही बघाल की स्त्री अशी रूम मध्ये बसलेली आहे, तिथे सगळेजण कम्फर्टेबल आहेत, पण तिला सडनली चिडचिड व्हायला लागते, की तिला गरमी होते आणि तिला सडनली खूप घाम येतो आणि मग अशा प्रकारे हे होतं, किंवा इन जनरल हीट इंटॉलरन्स होतो. तर त्याच्यासाठी आपण म्हणतो की तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस, म्हणजे तुम्ही चांगले कपडे घाला आणि हे सगळं. पण त्याचबरोबर आपण HRT म्हणजे हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी पण आहे, ती पण ट्राय करू शकतो. कारण का बऱ्याच लेडीजना हा त्रास खूप होतो. मग त्याच्यात आपण एस्ट्रोजन देतो किंवा एस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन देतो, ज्याच्यामुळे हे जे फ्लशेस असतात ते आपण कंट्रोल करतो. पण हे सहन करण्यासारखे असू शकतात का? कारण प्रत्येक वेळी औषध असेलच असं नाही. कारण किंवा आपण म्हणू शकतो की ग्रामीण भागात आहे, प्रत्येक स्त्री त्याला असं म्हणू शकते की डॉक्टर मी हे सहन करू शकते का? कितपत योग्य, म्हणजे तो एक जर बदलच असेल तर तो आपण स्वीकारला पाहिजे का? हा बदलाबद्दल अवेअर असणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, की हे मला गोष्ट होते ती कशामुळे होते त्याच्यामुळे. आणि सहनशीलता तर स्त्रियांचा भावच आहे. पण जेव्हा ह्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत असेल तर इव्हन ग्रामीण भागात आपण ह्या औषधं देऊ शकतो त्यांना. आणि त्याचा तुम्ही औषधांचा जो हे आहे ते आपल्याला महिन्याभरात घ्यायची असतात आणि त्याचं डोसेजिंग पण एका विशिष्ट प्रकारे घ्यायला लागतं. तर त्यामुळे त्याने ह्याचा जर त्रास होत असेल तर HRT म्हणजे हॉर्मोनल रिप्लेसमेंट ट्रीटमेंट घेतलेली कधीही चांगली आहे. नक्कीच. आता ही HRT ट्रीटमेंट काय हे आपण बघूया. पण तत्पूर्वी डॉक्टर, कधी कधी आपल्याला असं दिसतं की पाळी होती तोपर्यंत स्त्रीचं आरोग्य खूप छान असतं. बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत हे दिसूनच येतं, कारण त्यांना ते एक वरदान मिळालेलं असतं. तर त्यांचं हृदय छान असतं, त्यांची हाडांची व्यवस्थित म्हणजे म्हणतो जोपासना झालेली असते, अधिक कामं करून सुद्धा त्यांना तो ठिसूळपणा आलेला नसतो. पण मात्र एकदा पाळी गेली की त्यांची सांधेदुखी दिसायला लागते. हे का होतं आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मेनोपॉज नंतर जेव्हा इस्ट्रोजन कमी होतं त्यावेळेला ऑस्टिओब्लास्ट आणि क्लास्ट म्हणजे जे हाडांवरती काम करतात, ब्लास्ट सेल्स आहेत, त्यांचं काम आहे की हाडांना मजबूत ठेवणं, कॅल्शियम वाढवणं. आणि क्लास्ट सेल्सचं काम आहे की ते कमी करणं, ते हाडांची झीज करणं. तर हा जो बॅलन्स नेहमीच मेंटेन्ड असतो. पण जसं पाळी जायची सुरुवात होते किंवा निघून जाते त्यावेळेला हे जे हाडं ठिसूळ करणारी सेल्स आहेत ते जास्त ठिसूळ बनवत जातात. त्यामुळे कॅल्शियम अब्सॉर्प्शन होत नाही. त्यामुळे अशा स्त्रियांनी नेहमी आपल्या आहारात 45 नंतर तुमच्या आहारात तुम्ही कॅल्शियमचं प्रमाण वाढवलं पाहिजे. मग ते साधं तुम्ही दूध पित असाल तर रोज तुम्ही दिवसात 1 ग्लास दूध प्या, किंवा तुम्ही कॅल्शियमचे बाकीचे जे सोर्सेस आहेत ते तुम्ही खाऊ शकता, किंवा कॅल्शियमचे टॅबलेट्स येतात ते खायला पाहिजेत. कॅल्शियम रिक्वायरमेंट या वयात साधारण 1500 वगैरे असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन D3 जे आहे ते पण त्यांनी घेतलं पाहिजे, म्हणजे जे कॅल्शियम आहे ते बॉडीत अब्सॉर्ब होऊन ते हाडांपर्यंत व्यवस्थित पोहोचतं. अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळेच कॅल्शियम, व्हिटॅमिन D हे सांगितलं जातं. पण त्यासाठी आहारात पण काय बदल करावा हा विषय घेऊया आपण. पण एक फोन आलेला आहे. मनीषा अरोरा बोलतायत आपल्याशी बदलापूर इथून.
फोन आपला कट झालेला आहे. डॉक्टर, आपण काय सांगू शकतात की आता ह्या गोळ्या तर आहेच, पण आहारामध्ये आपण काय बदल करू शकतो? म्हणजे जसं दूध आहे, पण विटॅमिन डी साठी किंवा किती दिवसपर्यंत हे घ्यावं? विटॅमिन डी चा सगळ्यात उत्तम सोर्स आहे की सनलाईट. म्हणजे तुम्ही उन्हात उभे राहा सकाळच्या आणि विटॅमिन डी आपोआप आपल्या बॉडीमध्ये तयार होतं. पण जेणेकरून आपल्याकडे आपल्या इथे आपण बघतो की स्त्रियांना नेहमीच याची कमतरता असते. तर अशा वेळेला विटॅमिन डीच्या टॅबलेट्स येतात, त्या तुम्ही वीकली घेऊ शकता किंवा तुम्ही रोज तुमच्या कॅल्शियमच्या टॅबलेट बरोबर घेऊ शकता. तसंच तुम्ही बाकीचे जे आहारात आहे, नुसतं विटॅमिन डी नाही तर तुम्ही काही आपण फायटो इस्ट्रोजेन्स म्हणतो, म्हणजे आहारातून पण तुम्हाला इस्ट्रोजेनचा एक सोर्स असू शकतो. जसं सोया प्रोडक्ट्स आहेत किंवा शिया सीड्स आहेत, सोयाबीन आहे, ह्याचं समजा आपण आहारात प्रमाण वाढवलं तर हे फायटो इस्ट्रोजेन्स आहेत जे पण तुमच्या बॉडीत येतात आणि ते पण एक पॉझिटिव्हली इफेक्ट करतात. तर या सगळ्यांचा त्यांनी वापर केला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आता डॉक्टर, जसं तुम्ही म्हणाला की हाडांमध्ये बदल दिसतात, पण हे वयच असतंय, कधी कधी त्यांच्यामध्ये वजन वाढलं जातं आणि काही काही जणींना हार्टचे सुद्धा त्रास दिसतात, जे आपण म्हणतो की सेकंडरी तो एक इफेक्ट असतो. तर मग कसं आपण त्यावेळेला कसं आपण ठेवावं, आपल्या कुठल्या चाचण्या ह्या केल्या पाहिजेत आणि काय काय बदल हे आपण नमूद केले पाहिजेत? या वेळात वजन वाढण्याचं कारण आहे कारण का रेस्टिंग मेटाबॉलिक रेट असतो तो कमी होतो. आणि तसंच ज्याप्रमाणे हाडांवरती या हॉर्मोन्सचा इफेक्ट असतो तसंच बॉडीच्या मसल्स वरती पण असतो आणि मसल मास त्यामुळे डिक्रीज होत असतं. त्यामुळे एका विशिष्ट पद्धतीचे एक्सरसाइज करणं पण जरुरी असतं. या ह्याच्यात आपण एरोबिक एक्सरसाइज करा, म्हणजे तुमचे ते हाडांबरोबरच तुमच्या बॉडी बरोबरच तुमच्या हार्टची पण क्षमता ते वाढवतात. तसंच तुम्ही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज म्हणतो की मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज आहेत किंवा रेझिस्टन्स एक्सरसाइज आहेत, हे जेव्हा करतात तेव्हा मसल्सचं जे मास असतं ते पण चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं. तर हे करणं भरपूर जरुरी होतं. म्हणजे आता आपल्याला गरज नाही व्यायामाची, आता सगळं झालंय असं नाहीये. तर व्यायाम हा तुम्हाला त्यावेळेला सुद्धा खूप मदत करतो, तुमचं शारीरिक आरोग्य हे चांगलं ठेवत असतो. आपण एक फोन घेऊया. सविता कांबळे बोलतायत आपल्याशी सांगलीतून. नमस्कार सविताजी. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार मॅडम. बोला, आपला प्रश्न विचारा. महिन्याच्या अगोदरच 15 दिवस बघा माझी छातीत दुखाय चालू होते. हॅलो. बरं, वय किती आहे तुमचं? वय माझं 49 आहे. 49. पाळी सुरू आहे का तुमची? हा, पाळी चालू आहे. आता सध्या पाळी चालली. पाळी चालू आहे आणि 15 दिवस आधी छातीत दुखतं. छातीत दुखतं म्हणजे एक्झॅक्टली काय होतं तुम्हाला? स्तनांमध्ये दुखतंय? हा, स्तनामध्ये दुखतंय, दोन्हीकडे पण दुखतंय, हातपाय दुखते, टांगातून घाम येतो. बरं. डॉक्टर काय विचारायचं आहे? नाही. ठीक आहे, धन्यवाद सविताजी. तुमच्या प्रश्नाचं आम्ही उत्तर देतोय. काय सांगणार डॉक्टर? सविता यांचं वय आणखीन आता त्या मेनोपॉझल ट्रान्झिशन जे आपण म्हणतो आहे त्या ह्याच्यात आहेत. त्यांना ते छातीत दुखतात, म्हणजे ते बेसिकली त्यांना ते स्तनांचं प्री मेन्स्ट्रुअली जो प्रॉब्लेम होता तर तसं टेंडरनेस असेल, तसंच ही जे म्हणतायत की त्यांना ते गरम वाटतंय, घाम येतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या टुवर्ड्स मेनोपॉज वरतीच आहेत. म्हणजे पाळी संपत आलेली आहे, पाळी संपणार आहे, याचं एक लक्षण आहे. याचं एक लक्षण आहे. अशा वेळेला त्यांनी त्यांच्या डॉक्टरकडे जाऊ शकतात. त्यांना हा त्रास होत असेल तर त्यांना काही टॅबलेट्स आहेत किंवा साधा इव्हनिंग प्राईम रोज असेल तर त्या टॅबलेट्स आहेत, त्या घेतल्या तरी त्यांना ते बरं वाटू शकतं. अच्छा, गोळ्या डॉक्टर हा एक झाला भाग आहे, पण जसं तुम्ही आहार म्हणाला, आहार व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे, व्यायाम व्यवस्थित करणं गरजेचं आहे, यासोबत मानसिकता सुद्धा सांभाळायला पाहिजे. ही मानसिकता कशी आपण सांभाळायची? कारण सगळ्यांची सांगड घातली तर ती पाळी व्यवस्थित जाईल. बऱ्याच साऱ्या स्त्रियांचा पाळी जाते त्यावेळेला त्याच्याकडे बघण्याचा निगेटिव्ह दृष्टिकोन असू शकतो. तर हे न घेता एक आपल्या आयुष्य आणि हे एक कारण का हे पाळी जाते म्हणजे म्हातारपण नाहीये, तर ही म्हातारपणा यायच्या अगोदरची भाग आहे. आणि हा पार्ट या वेळेला समजा तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग ठेवलं, तुम्ही एक्सरसाइज केलं, तुम्ही चांगलं डाएट घेतलं किंवा तुम्ही तुमची
त्याच्याकडे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला तर जे म्हातारपणात तुम्हाला जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण खूप चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. तर याच्याकडे बघण्याचा आपण दृष्टिकोन बदलला पाहिजे. तो दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. म्हणजे पाळी आली तशी पाळी जाणार आहे, पण ती कुठल्या वयात जाणार आहे आणि तुमच्यामध्ये हे बदल घडून येणारच आहेत. पण त्यावेळेला तुम्ही जर अगदी सजग असलात तर छान पद्धतीने तुमचं आरोग्य तुम्ही अगदी व्यतीत करू शकतात. डॉक्टर, हार्टचं आपण बोलतोय, पण आहारातलं खास करून काय आपण सांगतोय, कारण आपण नेहमीचा आहार जसं मासिक पाळीत ठेवतो तसं मासिक पाळी संपल्यावर सुद्धा त्याच पद्धतीने आहार घेतो आणि त्यानंतर मग हृदयरोग किंवा इतर आजार हे आपल्याला दिसतात. खास महिलांच्या बाबतीत डॉक्टर, कॅन्सर हा सुद्धा होऊ शकतो का? जसं वय वाढतं आणि वाढत्या वयामुळे काही कॅन्सर्स आपसुकच त्या वयात जास्त सापडतात. जसं आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो किंवा एंडोमेट्रियल कॅन्सर आहे किंवा गर्भाशयाचा कॅन्सर आहे किंवा गर्भपिशवीच्या मुखाचा जो कॅन्सर आहे याचा आफ्टर 40 जास्त आपल्याला दिसतात. तर या कॅन्सरसाठी आपण आपल्या इथे इतकं प्रचलित नाही, पण रुटीन चेकअप जे म्हणतो किंवा आपण कॅन्सर स्क्रीनिंग म्हणतो हे करणं या वयात खूप जास्त जरुरी आहे. तसेच या बऱ्याच साऱ्या स्त्रियांना असे पण कंप्लेंट्स असतात की त्यांची पाळी निघून गेलेली असते, 2-3 वर्ष झालेली असतात आणि अचानक त्यांना ब्लिडिंग होतं आणि त्यावेळेला ते इग्नोर करतात. तर हे एक कॅन्सरचं लक्षण असू शकतं आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या डॉक्टरकडे जाऊन त्याचा चेकअप करून घेणं किंवा त्यावेळेला आपण त्याची बायोप्सी करतो आणि बघतो, हे सगळं करणं जरुरी असतं. तर ह्या गोष्टी त्यांनी मनात ठेवल्या पाहिजेत आणि त्या प्रकारे टेस्ट केल्या पाहिजे. डॉक्टर, एक फोन घेऊया. देवयानी सूर्यवंशी बोलतायत आपल्याशी सोलापूर इथून. नमस्कार देवयानीजी. हॅलो. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हो, माझा प्रश्न असा आहे डॉक्टर की माझं वय आता 48 पूर्ण झालंय. मला पण आताच तुम्ही सांगितल्यासारखं काही दिवस पाळी 1.5 महिना होती जवळजवळ आणि नंतर मग ती थांबेना, मग आम्ही बायोप्सी केली, ती नॉर्मल आली. तरी नंतर मग हार्मोन्सच्या वगैरे गोळ्या घेऊन ती व्यवस्थित झाला तर 1.5-2 महिन्यांनी पाळी येते. प्लस आता म्हणजे पोटावर फॅट वाढायला लागले आणि चालताना मला थोडंसं छातीत दुखतं, म्हणजे डाव्या साईडला हार्टच्या इथे एक्झॅक्ट समोर आणि बॅक साईडला दुखतं. मला भीती वाटते की मग हे हार्टशी रिलेटेड काही आहे का, किंवा आता ह्या वयात आमचं चालणं कमी होतं तर चालायला वगैरे हवं का, तर जरा आरोग्यासंबंधी त्याबद्दल मार्गदर्शन. नक्कीच. तुमचं वजन किती आहे देवयानीजी? माझं 65 आहे. 65. बरं, आणि ठीक आहे, धन्यवाद. काय सांगणार डॉक्टर? तर देवयानी आता त्यांचं जस्ट ऑपरेशन पण झालेलं आहे आणि त्यांना हॉर्मोनल ट्रीटमेंट वरती चाललंय. तर हे जी अनियमितता असते पाळी जायच्या अगोदर, तर त्यावेळेला आपण हॉर्मोन्स देऊन ते नियमित करायचा ट्राय करतो. तर त्या ट्रीटमेंट ती ऑलरेडी घेत आहेत. त्यांना जो छातीचं जे त्यांना वाटतं की चालताना त्यांना छाती दुखते, तर कदाचित त्यांचं हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो. तर त्याच्यात त्यांनी ECG काढून एकदा कन्फर्म करून घेणं जरुरी आहे. त्यांचं जे ते म्हणतात की त्यांना साधारण त्यांच्या वेस्टच्या अराउंड म्हणजे पोटाचं वजन वाढतं, तर हे टिपिकल प्रकार आहे की हा अशा प्रकारचा जे सेंट्रल ओबेसिटी म्हणतो, जे मेनोपॉजच्या ह्याच्यात भरपूर कॉमन आहे. मग त्याच्यामुळे त्यांनी चालता एरोबिक एक्सरसाइज तसंच ट्रेनिंग एक्सरसाइज बरोबर ॲब्डोमेनचे एक्सरसाइज केले पाहिजे, जेणेकरून हे कंट्रोलमध्ये. म्हणजे पूर्वी ज्या स्त्रिया खरंच जात्यावर दळण दळायच्या आणि घरकाम सगळं काम करायच्या, ते खरंच प्रत्येक वयात खूप हितकारक होतं. सध्याच्या काळात मात्र आपल्याकडे पण म्हणू शकतो की हेल्पिंग हँड आलेले आहेत, मदतनीस आपल्याला मिळतात आणि त्यामुळे आपण आजार पण ओढून घेतले. डॉक्टर, एक्सरसाइज केले पाहिजेत, पण हे पोटावरची चरबी वाढतं तसेच इतरही ठिकाणची वाढत असेल, मग चालणं हा एक व्यायाम आहे. अजून दुसरे कुठले व्यायाम केले पाहिजे, कारण हाडं सुद्धा तितकी पक्की नसतात? तर ऍक्च्युली पोस्ट मेनोपॉझल वुमनना त्यांनी त्यांचे बॅक स्ट्रेनिंगचे एक्सरसाइज केले पाहिजे. कारण का आपण बघतो की जेव्हा हाडं ठिसूळ होतात तेव्हा ती मणक्यांची हाडं पण ठिसूळ होत असतात. तर त्यांना त्यावेळेला ते रेजिस्टन्स एक्सरसाइज म्हणतो की ज्याच्यात जर तुमची पाठीचे मसल्स जर मजबूत असतील, तर जो कणा आपण बघतो की पोक आलेलं असतं बऱ्याच लेडीजना, महिलांना, तर ते आपण थांबवू शकतो. तसंच त्यांचे जे एरोबिक एक्सरसाइज म्हणजे चालणं जे आहे. डॉक्टर, या स्लाइड मध्ये आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो
हे समजून सांगू शकतो कारण पाठीचा पोक जो पाठीचा आहे पोक आहे ते हे हाडं ठिसूळ झाल्यानंतर त्याच्यात मायक्रो फ्रॅक्चर्स होतात. तर त्यामुळे स्लोली तुम्ही बघा की 70 नंतर पोक येणं हा प्रकार होतो. तर जेव्हा हाडं ठिसूळ होतात तेव्हा समजा आपण तिथले मसल्स स्ट्रेंथ केले तर हे जे आपण हा जो कर्व म्हणतोय किंवा पोक आहे ते येणार नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला चालू 50 वर्षीच करायचंय. अच्छा म्हणजे त्रास सुरू झाला त्यावेळेला नाही पण 50व्या 50 वर्षापासून हा, सुरू म्हणजे करणं गरजेचं आहे. म्हणूनच हा पोस्ट मेनोपॉझल पिरियड आहे किंवा हे रजोनिवृत्ती नंतरचा जो आपण काळ म्हणतो त्याचं इम्पॉर्टन्स आहे की आपलं वय किंवा आपलं निसर्गानुसार आपलं वय वाढणार आहे. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा एक दुसरा फेज मध्ये असतो, नंतर तारुण्य येतं, नंतर मिडल एज येतं आणि त्याच्यानंतर ओल्ड एज येतं. आणि ओल्ड एज मध्ये समस्या असतात तर त्याला फेस चांगल्या प्रकारे करण्यासाठी ह्या काळात एक्सरसाइज डाएट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. थोडंसं समजावून घेतलं ना प्रेक्षक तर हा आजार पण हे तुम्ही टाळू शकतात. अगदी 50व्या वर्षी सुरू केलं तरी चालेल आणि आताही सुरू केलं तरी चालेल. तरी बरेच आजार हे तुम्ही दूर करू शकतात. आपण एक फोन घेऊया. सुधा बोलतायत आपल्याशी नागपूर इथून. नमस्कार सुधाजी. हॅलो. हॅलो. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. माझी मुलगी 14 वर्षाची आहे. हा हा. तिचं ना मासिक पाळी याच्या अगोदरच पोट दुखत असते. बरं बरं ठीक आहे. पण तिची पाळी रेग्युलर येते का? हो, नियमितता regular आहे? येते. आता 2 दिवसाच्या अगोदरच आली. 2 दिवस अगोदर आली. आणि वयाच्या कितव्या वर्षी तिची पाळी चालू झाली? तिच्या 12व्या वर्षी झाली. बरं. हे असं काय असतं मॅडम की माझी तर 16व्या वर्षी आली आणि तिला 12व्या वर्षीच आली. बरं ठीक आहे. धन्यवाद सुधाजी. हा एक वेगळाच प्रश्न आहे आणि तो सगळ्यांसाठी खूप गरजेचा आहे. प्रेक्षको या प्रश्नावरही उत्तर देऊया कारण रजोनिवृत्तीच्या आधीचा पण काळ असतो जिथे मासिक पाळी व्यवस्थितपणे सांभाळली तर रजोनिवृत्ती सुद्धा छान पद्धतीने होते. या प्रश्नाचं उत्तर देऊया पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर राजश्री तायशेटे भसाळे आपल्यासोबत आहेत आणि रजोनिवृत्तीनंतर घ्यावयाची काळजी यावर डॉक्टर मार्गदर्शन करतात. डॉक्टर ब्रेकला जाण्याआधी आपल्याला फोन आलेला होता त्यांचं काय उत्तर देणार? पाळीच्या वेळेला दुखतं. मग काही लोकांना ते पाळी यायच्या अगोदर दुखतं आणि पाळी आल्यानंतर इनफॅक्ट त्यांना बरं वाटतं किंवा दुखी कमी होते. आणि काही लेडीजना पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी जास्त दुखतं. तर हे पाळीच्या वेळेला दुखतं त्याला आम्ही डिस्मेनोरिया असं म्हणतो. आणि त्या दोन्ही गोष्टी डिफरंट आहेत. यांना प्रोबॅबली कंजेस्टिव्ह डिस्मेनोरिया आहे. मग त्याच्यात पाळीच्या यायच्या अगोदर जे कंजेशन होतं त्याच्यामुळे हे असतं. त्याच्यासाठी त्या टॅबलेट घेऊ शकतात आणि त्या मेफ्टालची जी मेफिनेमिक ऍसिडची जी गोळी आहे त्याने त्यांना ते रिलीफ मिळू शकते. नक्कीच. जे आपण म्हणू शकतो की पोटातला जो त्रास आहे तो थोडासा कमी होऊ शकतो आणि त्याच्यासाठी गरज आहे की थोडंसं आपल्याला काय होतोय त्रास हा सुद्धा एक नमूद करून ठेवला पाहिजे. डॉक्टर रजोनिवृत्तीकडे आपण येऊया की कधी कधी पाळी जशी बंद व्हायला लागते तेव्हा खूप कधी रक्तस्राव होतो आणि अचानक होत नाही आणि मग स्त्रियांचा थोडासा कल असतो की गर्भाशय काढलं तर डॉक्टर बरं होईल, हिस्टेक्टॉमी काढलं तर बरं होईल. हा उपचार म्हणून आपण सांगू शकतो का किंवा मग याचे फायदे आणि काय आहेत? जे रक्तस्राव जास्त होतो त्याला आम्ही मेनोरेजिया म्हणतो आणि त्याचे कारण बरीच असू शकतात. मग त्याच्यात काही लेडीजना गाठी असू शकतात फायब्रॉइडच्या किंवा आतमध्ये पॉलिप आहे किंवा DUB म्हणजे ज्याच्यात अबनॉर्मल ब्लिडिंग होण्याची टेंडन्सी वाढते. तर जेव्हा त्याच्यासाठी गोळ्या आणि औषधं पण उपलब्ध आहेत पण कधी या गोळ्या औषधं वर्क करत नाहीत किंवा त्याच्याबरोबर त्यांचं रक्तस्रावामुळे झालेलं शरीरातलं हिमोग्लोबिन कमी होतं. तर अशा वेळेला त्यांना हिस्टेक्टॉमी करणं किंवा पिशवी काढून टाकणं हे गरजेचं असू शकतं. पण आपण त्याचं नक्कीच ते केल्यानंतर सुद्धा काही त्रास होतो का रजोनिवृत्तीमध्ये? तुमच्या शरीरात बदल होतो का हेही विचारूया. पण एक फोन आलेला आहे. पूजा सुपे बोलतायत आपल्याशी कल्याण इथून. नमस्कार पूजाजी. हॅलो. नमस्ते. नमस्ते. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला मॅडम. बोला आपला प्रश्न विचारा पूजाजी. मॅडम माझा पिरियड चालू झाला ना की माझा एक उजव्या साईडचा पाय दुखतोय. बरं. आपलं वय किती आहे? माझं 35-36 असेल. अच्छा. आणि किती दिवसांपासून असा त्रास आहे? 2 वर्ष झालं मला त्रास होते.
बरं आणि पाठ पण खूप दुखते, पोटात दुखते. बरं ठीक आहे. काय विचारायचं डॉक्टर आपल्याला? धन्यवाद पूजाजी. काय सांगणार आहे तर डॉक्टर? मी म्हणाले तसंच हा डिस्मेनोरियाचा जो प्रकार आहे तो सेम होतोय आणि त्याच्यासाठी त्यांची पाठ दुखत असेल तर त्याच्यासाठी त्या हॉट बॅग असतात त्या गरम यूज करू पाण्याने शकतात, शेक घेऊ शकतात किंवा त्यांना टॅबलेट्स पण अवेलेबल आहेत ज्याच्यामुळे त्या कम्फर्टेबल राहू शकतील. तर त्यांनी हे घेणं उत्तम राहील. थोडंसं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचं पण टॅबलेट म्हणजे त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते हे सगळे उपचार घेणं अपेक्षित आहे. डॉक्टर, जेव्हा आपण हिस्टेक्टॉमी म्हणतो, गर्भाशयाची पिशवी काढली किंवा काही महिलांच्या बाबतीत असं होतं की त्यांची पाळीच बंद झालेली आहे, अशा महिलांमध्ये सुद्धा एक ठराविक वय आल्यानंतर रजोनिवृत्तीची आपण लक्षणं दिसू शकतात का? जेव्हा पिशवी काढली जाते तेव्हा बऱ्याचदा अंडी म्हणजे ओव्हरीज असतात ते तसेच ठेवले जातात बॉडीमध्ये. स्पेशली ज्यांचं वय कमी आहे त्याच्यात डॉक्टर लवकर अंडाशय काढत नाहीत, कारण म्हणजे त्याच्यातला जो रजोनिवृत्ती आहे, कारण का अंडाशय काढली तर रजोनिवृत्ती लवकर येते आणि हे सगळे प्रॉब्लेम्स लवकर चालू होतात. त्यामुळे पिशवी काढायच्या अगोदर हे जाणणं पण जरुरी आहे किंवा तुमच्या डॉक्टरशी याबद्दल चर्चा करणं पण जरुरी आहे की अंडाशय काढणार आहेत की नाही. जरी तुमची पिशवी काढली असेल आणि अंडी मागे ठेवली असतील तरी पण रजोनिवृत्ती थोड्याफार प्रमाणात लवकर येऊ शकते. आणि रजोनिवृत्तीच्या वेळेला त्यांना जसे प्रॉब्लेम्स होतात ते अंडाशय काढल्यानंतर होऊ शकतात. म्हणजे कधी कधी काही काही कारणांसाठी पेशंटला आपण सर्जिकली इंड्युस्ड मेनोपॉज म्हणतो, म्हणजे पिशवी काढायला लागते आणि त्याच्याबरोबर ओव्हरीज पण काढायला लागतात. मग त्यांना त्याच्यात सिस्ट असू शकतात किंवा काहीतरी कॅन्सरचं लक्षण दिसलंय म्हणून काढलेले असतात. तर यांच्यामध्ये ही रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज लवकर येते आणि या पेशंट्सना आम्ही HRT देतो, म्हणजे हॉर्मोनल रिप्लेसमेंट द्यायला लागते, कारण का त्यांचं एक्सपेक्टेड जे आपण करतो वयाच्या अगोदरच पाळी गेली तर अशा वेळेला आपण त्यांना इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन बाहेरून देतो. आता हॉर्मोनल रिप्लेसमेंट बद्दल आपण बोलतोय तर त्याच्यात जेव्हा याच्यात मेजर कॉम्पोनंट तर इस्ट्रोजन आहे, पण जर गर्भाशय असेल तर त्यावेळेला प्रोजेस्ट्रॉन द्यायला लागतं, कारण का फक्त इस्ट्रोजन आपण दिलं तर त्यावेळेला गर्भाशयावरती त्याचं आवरण जमून त्याच्यात कॅन्सरचं प्रमाण वाढतं. म्हणून त्याच्याबरोबर इस्ट्रोजन बरोबर प्रोजेस्ट्रॉनचा पण समावेश केला जातो. ज्या बायकांचा ऑलरेडी ज्या बायकांची ऑलरेडी युट्रस काढलेला आहे त्यांच्यामध्ये प्रोजेस्ट्रॉन द्यायची गरज नसते. आणि हे जे प्रोजेस्ट्रॉन आहे ते आपण विविध पद्धतीने देऊ, हे जे HRT आहे ते विविध पद्धतीने आपण देऊ शकतो. जसं आपण त्यांना गोळ्या देऊ शकतो आणि ह्या गोळ्या त्यांना मंथली सायकलनुसार घ्यायला लागतात किंवा 3 महिन्याचा सलग कोर्स असतो तो आपण करू शकतो. तसंच त्यांना नाही, काही काही लोकांना गोळ्या नको असतात तर मग त्यांना तुम्ही ट्रान्सडर्मल पॅचेस देऊ शकतात किंवा रिंग्स देऊ शकतात. तर अशा डिफरंट प्रकारे आपण हे हॉर्मोनल रिप्लेसमेंट ट्रीटमेंट किंवा थेरपी देऊ शकतात. समजा एखाद्या स्त्रीची लवकर पाळी गेलीये किंवा तिचं हिस्टेक्टॉमी झाली आहे किंवा तिचे ओव्हरीज काढले आहेत वयाच्या 40व्या वर्षी, तर 40 ते 50 वर्षापर्यंतचा जो काळ आहे त्याच्यात तिने HRT घेणं जरुरी आहे. कारण का त्या वेळात जो मेनोपॉझल सिम्पटम्स आहेत ते आपण थांबवू शकतो. एकदा त्यांना 50 ही आली की त्याच्यानंतर त्यांना ते HRT घेण्याची गरज उरत नाही. डॉक्टर, हे किती दिवस पर्यंत घेणं अपेक्षित आहे? समजा त्या गोळ्या सुरू केल्या, अगदी स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन डॉक्टरांनी रेकमेंड केल्या, तर त्या कायमस्वरूपी सुरू ठेवाव्या लागतात का? या कायमस्वरूपीसाठी ट्रीटमेंट नाही. इनफॅक्ट आम्ही म्हणतो की ह्या आपण शॉर्टेस्ट पॉसिबल टाइम, म्हणजे जेवढं कमी आपण पेशंटला हे हॉर्मोन्स देऊ शकू तेवढं छान. कारण का या हॉर्मोन्सचे जसे पॉझिटिव्ह इफेक्ट आहेत तसे निगेटिव्ह इफेक्ट पण आहेत. या पेशंट्समध्ये गर्भाशयाचा कॅन्सरची शक्यता असते, तसंच ब्रेस्ट कॅन्सर आपण म्हणतो म्हणजे स्तनांचा जो कॅन्सर आहे त्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आपण ह्यांना जोपर्यंत हे ट्रान्झिशन फेज आहे किंवा काही मेनोपॉझल सिम्पटम्स आहे ज्याच्यासाठी, जसं हॉट फ्लॅशेससाठी वापरत होतो किंवा कुठल्या गोष्टीसाठी वापरत होतो, तर ते सिम्पटम्स क्युअर होईपर्यंतच वापरले पाहिजेत. त्यांना लाईफ लॉंग घेण्यामध्ये रिस्क आहे. हे सांगण्या म्हणजे विचारण्यामागचा मुद्दा हाच होता.
सौंदर्याच्या दृष्टीने नाही तर आरोग्याच्या दृष्टीने याच्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळेच कमी कालावधीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने हे ट्रीटमेंट घेणं अपेक्षित आहे. डॉक्टर, एक फोन घेऊया. विद्या ताकावले बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार विद्याजी. हॅलो. हा बोलतीये. आपला प्रश्न विचारा. मला 4 महिने झालं म्हणजे पाळी चाललेली नाही. पुन्हा विचारा, काय विचारतात आपण? 4 महिने झालं मला पाळी पाळी चाललेली आली नाही. नाही. बरं, आपलं वय किती आहे? 36. 36. बरं. दुसरा अजून काही त्रास होतोय का? त्रासच नाही. कधी सप्टेंबर मध्ये आली होती. त्याच्यानंतर अजून सप्टेंबर, आली नाही. त्यानंतर नाही. बरं. पण पूर्वी पण असा कधी तुम्हाला त्रास झालाय का? हॅलो. 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 पाळी कट झालेला आहे. आपण त्यांना त्या अनुषंगाने उत्तर देऊ. विद्या 35 वर्षाच्या आहेत आणि आता त्याला 4 महिने पाळी आली नाही, तर त्याची कारणं भरपूर डिफरंट असू शकतात. मग त्याच्यात आम्ही मेजरली या वयात तर प्रेग्नन्सीचा विचार करतो. पण समजा ती शंका नसेल तर काही थायरॉइडमुळे किंवा बाकी हॉर्मोनल प्रॉब्लेम्समुळे हे असू शकतं. तर त्यांनी पुढे जाऊन त्याचं चेकअप करणं जरुरी आहे. त्याचं तपासणी करून त्याचं कारण शोधणं जरुरी आहे. अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर त्या जाऊन गोळ्या पण घेऊ शकतात जेणेकरून त्यांना पाळी येईल. बरोबर आहे. डॉक्टर, रजोनिवृत्ती झाल्यानंतर कुठल्या टेस्ट करणं अपेक्षित आहे आणि किती काळानंतर त्या कराव्यात? एक आपण म्हणतो की रुटीन चेकअप केलं पाहिजे आणि त्याचं इतकं प्रस्थ नाहीये आपल्या इथे. पण हे आपण म्हणतो की रजोनिवृत्तीनंतर त्याचं खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. कारण का तुम्हाला यावेळेला वेगवेगळ्या गोष्टींमधून बॉडी जात असते. बरोबर आहे. जसं तुमचं हृदयविकाराची प्रमाण वाढतं या वयात. त्याच्यानंतर तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस म्हणजे कॅल्शियमची कमतरतामुळे हाडं ठिसूळ होत असतात. तसंच त्यांना स्तनांचे हे कॅन्सर्सचे प्रमाण वाढतात. तर त्यामुळे दरवर्षी अॅन्युअल चेकअपसाठी जाणं इम्पॉर्टंट राहतं. मग त्याच्यात फक्त हेच नाही तर तुम्ही स्वतःचं पण स्वतः चेकअप केलं पाहिजे. जसं आम्ही म्हणतो की तुम्ही सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन केलं पाहिजे. ऍटलिस्ट महिन्यातून एकदा तुम्ही स्वतःच्या स्तनांची तपासणी केली पाहिजे. डॉक्टरकडे जाऊन ती वर्षातून एकदा तरी केली पाहिजे. कधी कधी डॉक्टर्स त्याला मॅमोग्राफी सांगू शकतात तर ही केली पाहिजे, सोनोग्राफी केली पाहिजे. तर एक रुटीन चेकअप म्हणून या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट ठरतात. बरोबर आहे. म्हणजे यासोबतच त्यांनी त्यांच्या शरीरात कॅल्शियम किती आहे, व्हिटॅमिन डी किती आहे, आपण म्हणू शकतो की लिपिड म्हणजे फॅटचं प्रमाण सुद्धा किती झालंय हे तुम्ही बघू शकतात. त्यानुसार आहार ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर, आता आहार फार मोठी बाजू आहे, कारण तुम्ही आहार सांभाळलं, व्यायाम सांभाळला आणि थोडंसं या विषयाची जाण सांभाळली तर तुम्ही खूप छान पद्धतीने रजोनिवृत्तीतून बाहेर निघू शकतात. डॉक्टर, आहार कसा असला पाहिजे? आहार संतुलित असला पाहिजे. म्हणजे याच्यात आपण कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी केलं पाहिजे. म्हणजे तेल, तूप अशा गोष्टींपासून आपण लांब राहिलं पाहिजे. त्याचं तुम्ही फायबर्स जास्त वाढले पाहिजेत. आता काही काही गोष्टी आहेत ज्याच्यातून आपल्याला इस्ट्रोजन मिळू शकतात. जसं सोया आहे किंवा चिया सीड्स आहेत किंवा भोपळ्याच्या बिया आहेत. या सगळ्यातून आपल्याला ते चांगलं मिळू शकतं. आहारामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स आणि फायबर्सचा वापर केला पाहिजे. मग तुमच्या आहारात भाज्या वाढल्या पाहिजेत, फळभाज्या वाढल्या पाहिजेत. तसंच तुम्ही पल्सेस ज्याच्यातून तुम्हाला चांगलं प्रोटीन मिळेल हे खाणं पण जरुरी असतं. आता काही स्पायसी असतात, स्पायसी फूड्स असतात किंवा आपण तिखट असतं किंवा खूप जास्त कार्बोहायड्रेट्स असतात, तेलकट खाणं हे टाळलं पाहिजे. तसंच काही काही स्त्रिया समजा टोबॅको मग तो कुठल्याही फॉर्म मध्ये असेल तर तो कमी केला पाहिजे. अल्कोहोल असेल तर त्याचं पण प्रमाण कमी केलं पाहिजे. नक्कीच. आणि शहरामध्ये सध्या हे आपल्याला दिसून येतं की सवयीमध्ये अल्कोहोल हे सुद्धा महिलांमध्ये दिसून येतं. तर हे प्रमाण तुम्ही बंद केलं तरच तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. डॉक्टर, जसं आता तुम्ही म्हणाला आहारामध्ये त्यांनी तेल वगैरे हे कमी करणं अपेक्षित आहे. यामध्ये काय आपण दिसून येतं की आपल्याला मासिक पाळी असते तेव्हा आपल्याला आपलं आरोग्य छान राहतं, पण मासिक पाळी गेल्यानंतर आपलं आरोग्य हे बिघडत असतं. कुठेतरी पुन्हा आहारावर आपण येतोय. आहार हा कमी करणं पण गरजेचं आहे का? कारण डायबिटीजची एक शक्यता असते, अनेक दुसरे आजार आहेत, त्यामुळे येणारे आजार पण सुद्धा असतं. आहार कमी करण्यापेक्षा आपण कॅलरी रेस्ट्रिक्ट करणं म्हणजे
जेव्हा आपण कुठलंही फूड खातो तर त्याच्यातून पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ कॅलरीज येतात आपल्याला. तर ते आपण बघितलं पाहिजे की आपल्याला मेजर जे आपलं जर तुम्ही ताट वाढलं तर त्या ताटात जास्ती प्रमाणात तुम्हाला प्रोटीन्स देणारच पदार्थ पाहिजेत किंवा प्रथिनं देणारे पदार्थ पाहिजेत किंवा त्याच्यात फायबर्स ज्याच्यातून मिळतात अशा प्रकारच्या गोष्टी असल्या पाहिजेत. जेवण कमी करण्यापेक्षा आपण जो आपला कॅलरी इंटेक आहे तो रेस्ट्रिक्ट अशा किंवा तो डिस्ट्रीब्यूट असा केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला कार्बोहायड्रेट्स जास्त खाल्ले नाही पाहिजे. नक्कीच, म्हणजे जीवनसत्व आहेत, तंतुमय पदार्थ आहेत, हे तुम्ही घेऊ शकतात, फळभाज्या मोसमानुसार खाऊ शकतात. पण जंक फूड, कारण वय झालं तरी जंक फूड कडची जी आपण म्हणतो धाव आहे ती काही कमी होत नाही डॉक्टर. तर काय सांगणार आहात, शहरात ग्रामीण भागात सगळीकडे जंक फूड आलेलं आहे. जंक फूड कुठल्याही वयात चांगलं नाही असं डॉक्टर्स म्हणतात आणि त्यामुळे जेव्हा आपल्या रजोनिवृत्तीनंतरचा जो काळ आहे त्याच्यात इस्पेशली जेव्हा लिपिड प्रोफाईल प्रॉब्लेम होतो, हार्टचे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता वाढते, त्यावेळेला याच्यावरती बंधन असणं कधीही उत्तमच ठरेल. बरोबर आहे. त्यामुळे जंक फूड पासून दूर राहा, त्यामुळे तुमचं हृदय तरी व्यवस्थित काम करेल आणि तुम्हाला जी धाप लागते, थकवा येतो, यासारख्या गोष्टी या तुमच्याबाबत घडणार नाही. डॉक्टर, मानसिकता सांभाळताना आता त्या स्त्रीने रजोनिवृत्ती झाल्यानंतर, कारण एक थोडंसं आपण म्हणू शकतो की तिच्या आयुष्यातल्या तिच्या जबाबदाऱ्या या संपलेल्या असतात, अशा वेळेला तिने स्वतःच्या आयुष्याकडे कसं लक्ष द्यावं, कुठल्या गोष्टी समोर, ध्येय समोर ठेवून काम करावं? अशा वेळेला त्यांचं ध्येय हेच असलं पाहिजे की त्यांचं प्रकृती किती चांगल्या प्रकारे त्यांना जपता येईल. मग तुम्ही सुरुवात करताना एक छान एक्सरसाइजने चालू करा. मग तो एरोबिक एक्सरसाइज असेल, मग वॉकिंग आहे किंवा स्लो ब्रिस्क वॉकिंग आहे. आजकाल बरेच लोक झुंबा करतात, हे आहे. तर याने तुम्हाला चांगला इफेक्ट येईल. तसंच तुमच्या आहारामध्ये पण तुम्ही बॅलन्स्ड हे ठेवलं पाहिजे. तुम्ही कॅल्शियम घेतलं पाहिजे. मग तुम्ही दूध प्या किंवा कॅल्शियमच्या टॅबलेट्स घ्या, व्हिटॅमिन D3 घ्या. तुम्हाला समजा कुठलेही सिम्पटम्स जास्त जाणवत असतील तर तुम्ही ते जाऊन चेकअप करा किंवा अॅन्युअल चेकअप्सला जावा. हे सगळं करणं भरपूर जरुरी आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे प्रेक्षको, आरोग्य व्यवस्थित राखायचं असेल तर तुमचा आहार व्यवस्थित ठेवा, व्यायाम व्यवस्थित करा आणि जर कुठे हे आजार तुम्हाला दिसली, लक्षणं दिसली तर डॉक्टरांचा जाऊन सल्ला घ्या. नक्कीच हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमची माध्यमं अशी आहेत: facebook.com/ddsahyadri.in इथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात. youtube.com/users/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. आरोग्य संपदा 19@gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात आणि ट्विट करू शकतात @ddsahyadri इथे. प्रेक्षको, डॉक्टरांकडून महत्त्वाचा सल्ला घेणं बाकी. डॉक्टर, काय सांगणार आहात, या सगळ्यांचा सारांश म्हणून आम्ही जाता जाता काय मार्गदर्शन करणार आहात? रजोनिवृत्ती म्हणजे म्हातारपण नाही, एक ट्रान्झिशन आहे. ही म्हातारपण यायच्या अगोदरचा वेळ आहे आणि हा याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की म्हातारपण आपल्याला आणखीन सुसह्य झालं पाहिजे. तर त्यामुळे याच्यातला जो आपला एकतर सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे या ठिकाणी आणि तसेच आपण आपल्याला प्रकृतीला सक्षम बनवलं पाहिजे की म्हातारपणातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला जास्त येणार नाही. अगदी बरोबर आहे. प्रेक्षको, अकबराने प्रश्न विचारला होता बिरबलाला की अरे भाकरी का करपली. त्यावेळेला बिरबल असं म्हणाला की ती बदलली नाही म्हणून भाकरी करपली. आणि हाच तो खरा घटक आहे, बदल. बदल हा प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतो आणि बदल हा छानपैकी जर आपण स्वीकारला तर आपलं आयुष्य सुद्धा छान पद्धती राहणार आहे, अगदी त्या चविष्ट भाकरीप्रमाणे. हे सांगण्यामागचा मुद्दा असा की बदल तुम्ही छान पद्धतीने स्वीकारा. डॉक्टर, एक थोडासा महत्त्वाचा प्रश्न असा आहे, पाळी जाते तेव्हा आपल्याला माहिती आहे, पण पाळी जाण्याआधी काय अगदी आपण म्हणू शकतो लक्षणं आहेत ती आपण लक्षात घेणं गरजेचे आहे, धोक्याची लक्षणं? मग अशा वेळेला त्यांना ब्लिडिंग असू शकतं, जे मग कुठल्याही अनियमितता असू शकते किंवा कधी कधी संबंधानंतर ब्लिडिंग असू शकतं. तर अशा वेळेला हे चेकअप करणं जरुरी आहे. बऱ्याचदा हे नुसतं एक चेंज आहे आणि असं नेहमीच होतं असं करून त्याला दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. या वेळेला एक ब्रेस्ट एक्झामिनेशन जे मी म्हणत होते, कारण का या एजमध्ये त्याचा
ब्रेस्ट कॅन्सर्सचे प्रमाण वाढतात, तर त्यामुळे त्यावेळेला ते एक्झामिनेशन करणं जरुरी आहे. तसंच त्यांनी आपल्या वजनाकडे पण लक्ष लक्ष देणं ठेवलं पाहिजे गरजेचं आहे. म्हणजे खास पाळीच्या बाबतीत आपण म्हणू असं की जर खूप रक्तस्राव झाला 2 पाळींच्या मध्ये, तुम्हाला पोटात दुखत असेल, तर ही सगळी धोक्याची लक्षणे आहे. प्रेक्षक नक्कीच या कार्यक्रमातून तुम्हाला आजचा कार्यक्रम समजला असेल, तो छान पद्धतीने तुम्ही तो अनुभवा आणि छान पद्धतीने स्वीकारा. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान पद्धतीने समजावून सांगितलं, त्याबद्दल दूरदर्शन आरोग्य संपदातर्फे मी आपले आभार. थँक्यू. धन्यवाद.